सुनेच्या राज्यात. आरोही उठतेस का? सकाळचे 8 वाजत आहेत. चल, मी ऑफिसला चाललोय. आईने डबा करून दिलाय. आरोहीचा नवरा तिच्याशी बोलत होता. आरोही तनतन करतच उठली. एक दिवस केला म्हणून काय झालं? रोज करतेच ना मी. आरोही रागानेच म्हणाली. मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही, मी असंच बोललो. राकेश रागानेच घराबाहेर पडला. बेडरूमचे दार जोरात ढकलून तोंडात पुटपुटतच म्हणाला, झाली हिची किटकिट सुरू, असं म्हणत बाहेर पडला. काय बोलावे हिच्याशी? आरोही उठली. रोजच्यासारखं आज काही काम केलं नाही तिने. सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली. ती संध्याकाळीच घरी आली. सासूबाईंनी विचारले, आरोही बाहेर जाते म्हणून सांगितलं पण नाही. काही झालं आहे का? आरोही सासूबाईशी काही बोलली नाही. संध्याकाळी राकेश घरी आला तेव्हाही आरोही रूममध्येच होती. संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनीच केला होता. राकेश आरोहीचं वागणं पाहत होता. त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होतं. सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलावलं. सासरे माधवराव बाहेर गेले होते. आरोही मात्र भूक लागली असं म्हणून सगळ्यांच्या आधी जेवण करून रूममध्ये निघून गेली. राकेशही रागातच रूममध्ये गेला. काय चाललंय तुझं? असं का वागतीयेस? आरोही म्हणाली. कसं वागते मी? मला समजेल का? अगं कळते का तुला? तू सून आहेस या घरची. तू असताना माझ्या आईला काम करायला लागते. अगं तिचं वय झालंय. BP शुगरच्या गोळ्या तिला चालू आहेत आणि तिला तू कामाला लावतेस. या जागेवर तुझी आईच असती तर. आता इथे माझी आई कुठून आली? तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. आरोही रागानेच म्हणाली. मला वेगळं राहायचे. रोजचे काम करायचा कंटाळा आलाय मला. कसली प्रायव्हसी नाही. एकटीवर खूप कामाचा भार येतोय. मला नाही जमणार सगळ्यांचं करायला. आज आईने केला तर लगेच दिसलं तुम्हाला. रोज बायको करते ते नाही दिसत का? आरोही जरा रागातच बोलली. सासूबाईंना सगळा आवाज बाहेर येत होता. त्यांचे डोळे पाण्याने भरले. नक्की सुनेच्या मनात काय चाललंय हे समजले. तोपर्यंत सासरेही आले होते. त्यांच्याही लक्षात सगळ्या गोष्टी आल्या. दोघांनी मिळून एक निर्णय घेतला. गावी राहायला जायचं. सासूबाईंना मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन हळवं झालं होतं. हा निर्णय आता बदलणार नव्हता. आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोऱ्यात होती. राकेशला रात्रभर झोप नव्हती. आरोहीचे विचार पाहून तो मनातूनच खचला होता. आईवडिलांना एकटं या वयात कसं सोडू, मनालाच प्रश्न करत होता. आईच्या प्रेमामुळे राकेशच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. ज्यांनी हाताच्या फोडासारखं जपलं त्यांना वेगळं करायचं, हेच विचार त्याला पटत नव्हते. बायकोची होणारी रोजची चिडचिड ही त्याला असह्य होत होती. आरोही किचनमध्ये स्वतःचा चहा बनवत होती. कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागं पाहिले तर सासू सासरे हातात बॅग घेऊन चालले होते. सासूबाईंनी मुलाला आवाज दिला. राकेश डोळे पुसतच बाहेर आला. दोघांच्या हातात बॅग होत्या. त्याला पाहून तो आश्चर्याचा धक्काच बसला. कुठे चालला आहात तुम्ही दोघे? माधवराव म्हणाले. अरे आम्ही गावाला चाललोय राहायला. इथं बंद घरात करमत नाही रे. तुम्ही दोघे छान संसार करताय. आमची काही गरज नाही. आम्ही गावी राहतो, मोकळ्या हव्यात जगतो, निरोगी राहतो. बाबा तुम्ही या वयात एकटं राहणार. मी नाही जाऊन देणार तुम्हाला या वयात. आमची या वयात खरी गरज आहे तुम्हाला. पण आरोहीच्या तोंडातून एकदाही शब्द निघाला नाही की तुम्ही जाऊ नका म्हणून. आरोहीनं असं वागायला नको होतं. बॅग उचलून त्यांनी गावाचा रस्ता धरला. आरोही मनातून खिन्न झाली होती. नवऱ्याशी बोलण्याचीही तिची हिंमत होत नव्हती. अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली होती. दोघे गेल्यावर राकेश आरोहीशी एका शब्दानेही बोलला नाही. काही दिवस राकेश खूप शांत राहत होता. जेवणही बाहेरच करायचा. आरोहीला उलट वाटायचं भरलेलं गोकुळ आपण हातानेच उद्ध्वस्त केलं म्हणून. याची खंत तिला मनातून सारखीच वाटत होती. गावाला मालतीताई आणि माधवराव एकटे राहून आतून खचले होते. राकेशच्या आईने तर अन्नत्याग केला होता. मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा असं नेहमी त्यांना वाटत होतं. गावाला आल्यापासून मालतीताईचा रोजचा दवाखाना सुरू झाला होता. महिना झाला तरी त्या काही बऱ्या झाल्या नव्हत्या. फक्त मुलाचं नाव तोंडात पुटपुटत होत्या. दिवसातून खूप वेळा कॉल करूनही राकेश कॉल घेत नव्हता. राकेश आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचं लक्ष फोनकडे नव्हतं. फोन सायलेंटवर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजलेच नव्हते. माधवरावाने पुन्हा एकदा रात्रीच्या 9 वाजता कॉल केला. राकेश ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याने कॉल घ्यायचा टाळला. तो कॉल मालतीताईंना शेवटचा मुलाशी तोंड भरून बोलायचं असल्याने केला होता. त्या शेवटच्या घटका मोजत होत्या. रात्री 10 वाजता राकेश घरी आला. फ्रेश होऊन जेवण्यासाठी बसला होता. आरोही जेवण गरम करून ताट वाढत होती. दारावरची कडी वाजल्याने राकेश दार उघडायला गेला तर दारात मालतीबाईंना पाहून त्याला आश्चर्यच वाटले. आई, अगं एवढ्या उशिरा तू? ये ना, आत ये. कॉल करून तरी सांगायचं, मी आलो असतो ना घ्यायला.
हो रे, श्वास तरी घे. किती प्रश्न विचारतोस? तुलाच बघायला आले आहे. तुझ्यासाठी जीव घुटमळत होता. आता मोकळी झाले. डोळे भरून पाहिलं तुला. तू नाही आलास म्हणून मीच आले तुला भेटायला. थांब आई, तुला मी पाणी घेऊन येतो. तेवढ्यात फोन वाजला. म्हणून फोनच्या दिशेने गेला. बघतो तर त्याच्या बाबांचा कॉल होता. हॅलो बाबा, बोला ना. माधवराव गैबरलेल्या आवाजात म्हणाले. राकेश, अरे आई गेली रे तुझी. शेवटची इच्छा तिची तुला बघण्याची राहून गेली. बाबा, हे काय बोलताय? राकेश वेगाने हॉलमध्ये आला तर तिथे त्याची आई नव्हती. खरंच शेवटचं मुलाला पाहण्यासाठी आली होती. राकेशला एक मोठा धक्काच बसला. तो एका जागेवर कितीतरी वेळ बसून राहिला. आईच्या आठवणीत एक मोठा हंबरडा फोडला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. लगेच गाडी काढून तो गावाला निघाला. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. हाताच्या फोडासारखं जपणाऱ्या आईला शेवटचं बघण्याचं सुख देऊ शकलो नाही मी. किती अभागी मुलगा आहे मी, असं म्हणून स्वतःलाच तो कोसत होता. आई शेवटी स्वतःची अपुरी इच्छाच ठेवून गेली. सासूबाईच्या फोटोसमोर उभा राहिलाही आरोहीला अपराधीपणा वाटत होता. आरोही जेव्हा घरातून वेगळं व्हायचं म्हणाली, सासू सासरी गावाला गेले, तेव्हा काही दिवसातच देवाने तिच्या चुकीची तिला परतफेड केली. तेव्हाच तिच्या आईला घरातून सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली. बाबा नसल्याने एकटी आई कुठे जाणार म्हणून तिची आई आरोहीच्या घरी आली होती. तेव्हा राकेशने तिच्या घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलंच सुनावलं होतं. ते प्रकरण राकेशने तिथंच मिटवलं. एका आईची अवस्था मुलांशिवाय कशी होते ते आरोहीला राकेशने दाखवून दिलं. आरोहीलाही स्वतःची चूक उमगली होती. मालती तर यात जिवंत असत्या. जर आरोही चांगली वागली असती तर. आज आपली बायको सुनेमुळेच अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खूप खटकत होतं. माधवराव म्हणाले, तुम्ही जा, माझी काळजी करू नका. ते तोंड फिरून निघाले. डोळे पाण्याने डबडबले होते. अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले. बाबा, माफ करा मला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माधवराव म्हणाले, बाळा, माणूस चुकतो, पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधी पण चांगली. आता वेळही निघून गेली आहे. मालतीने तुला माफ केले असते, पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही. माझं आयुष्य कोणत्या मार्गावर आलंय आणि आपल्या साथीदाराशिवाय जगणं म्हणजे या वयात खूप अवघड असतं, ते तुला नाही समजणार. भरल्या अंतकरणाने आरोही आणि राकेश निघून गेले. नाती जिवंतपणे सांभाळली जातात. नात्याकडे दुर्लक्ष झाल्यास ती भरकटली जातात. झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त करायलाही देव कधी कधी वेळ देत नाही. वागताना नेहमी विचार करूनच वागले पाहिजे. मित्रांनो, कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.